एक सविस्तर रिपोर्ट बघूया। हल्ली डेटिंग ऍप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। टिंडर, बंबल, हिंज असे अनेक डेटिंग ऍप सध्या भारतामध्ये सर्रास उपलब्ध आहेत। अशातच एका ऍपनं एक धक्कादायक सर्व्हे केलेला आहे आणि या सर्व्हेनुसार भारतात सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असलेल्या शहरांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे। या यादीमध्ये कांचीपुरम शहरानं अव्वल नंबर पटकावलाय, तर मुंबईला टॉप 20 मध्येही स्थान मिळालेलं नाहीये। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। कांचीपुरम भव्य दिव्य मंदिरं आणि सिल्क साडीसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय। एका सोशल मीडिया ॲपच्या डाटानुसार कांचीपुरम शहर विवाह बाह्य संबंधांमध्ये अग्रेसर असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या यादीत मुंबईला टॉप 20 शहरांमध्ये जागा मिळालेली नाही। ॲशले मेडिसिन हे एक ग्लोबल डेटिंग ॲप आहे। या ॲपमधून विवाह बाह्य संबंध ठेवण्यासाठी स्थळ सुचवलं जातं। टिंडर, बंबल आणि हिंज या डेटिंग ॲप सारखाच हे ॲप वापरलं जातं। भारतात ॲशले मेडिसिन या ॲपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। याच ॲपच्या डेटानुसार जून 2025 मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि सर्वेक्षणातून कांचीपुरममधील गावांमध्ये या ॲपचे सर्वाधिक युजर असल्याचं निदर्शनास आलं। मुंबई, दिल्ली, बंगळुरू अशा शहरांमध्ये अशा ॲपचे वापरकर्ते जास्त आढळतील असा अंदाज होता। मात्र या सर्वेक्षणात कांचीपुरमनं अव्वल स्थान पटकावलंय। मेडिसिन ॲपच्या सर्वेनुसार विवाह बाह्य संबंधांमध्ये अनुक्रमे कांचीपुरम, सेंट्रल दिल्ली, साऊथ दिल्ली, ईस्ट दिल्ली, नॉर्थ दिल्ली, गुरगाव, नोएडा, गाझियाबाद, जयपूर, चंदीगड ही टॉप 10 शहरं आहेत। विवाह बाह्य संबंधांच्या प्रकरणात कांचीपुरमनं अव्वल स्थान मिळवणं खरंच आश्चर्यकारक आहे। गेल्या वर्षीच्या सर्व्हेमध्ये कांचीपुरम 17व्या स्थानी होतं, पण या वर्षी कांचीपुरमनं सर्वांना मागे सोडलंय। बरं, या शहरांच्या यादीत एक अपेक्षित असलेलं नाव तुम्हाला दिसलं नसेल। कदाचित तुम्ही मुंबईचं नाव या यादीत शोधत असाल तर तुमची निराशा होईल, कारण मुंबईला टॉप 20 शहरांमध्येही जागा मिळवता आलेली नाही। आता मुंबई विवाह बाह्य संबंधांमध्ये पिछाडीवर पडलीच कशी असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर याची अनेक कारणं आहेत। सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईकर धावतच असतो। सकाळी ऑफिसला पोहोचण्याची घाई, संध्याकाळी घरी पोहोचण्याची घाई, या चक्रात मुंबईकराचा अर्धा अधिक वेळ प्रवासातच जातो। म्हणजे प्रत्येक मुंबईकर दिवसाला सरासरी 2 ते 3 तासांचा प्रवास करतोय। यातूनही सुट्टीचा दिवस मिळालाच तर तो अशा ॲपवर घालवणं मुंबईकरांना फारसं रुचलेलं दिसत नाही। कारणं बरीचशी असतील, पण मुंबईकर विवाह बाह्य संबंधांच्या प्रकरणात खूपच पिछाडीवर पडलेत आणि आता ही अभिमानाची बाब आहे की अपमानाची हे ज्याने त्याने ठरवावं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।